नाशिक टीसीएस प्रकरणाची चर्चा देशभर सुरू आहे। एका नामांकित आयटी कंपनीत नोकरीला लागलेल्या मुली स्वप्न घेऊन आल्या होत्या। करिअर घडवायचे होते, पण त्याच ऑफिसमध्ये त्यांच्यासाठी एक वेगळा सापळा रचला जात होता आणि या सापळ्याच्या मागे एक महिला होती। तिचे नाव आहे निदा खान, जी गेल्या काही दिवसांपासून फरार आहे। फरार असलेल्या निदा खानला पकडण्यात पोलिसांना यश का येत नाही? गेल्या 20 दिवसांपासून ती कुठे थांबली होती? आता ती कुठे आहे? तिने कोर्टात काय दावा केला? सविस्तर पाहू या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय। नाशिक महाराष्ट्रातील एक औद्योगिक शहर। इथल्या मुंबई नाका परिसरात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजे टीसीएस ची एक बीपीओ शाखा आहे। शेकडो तरुण तरुणी इथे नोकरी करतात। त्यांच्यापैकी काही तरुणांनी गेल्या काही महिन्यात एक गंभीर तक्रार नोंदवली। त्यांच्या म्हणण्यानुसार सहकार्यांकडून लैंगिक छळवणूक झाली, लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक झाली आणि जाणीवपूर्वक धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आला। हे सारे एका सुनियोजित षड्यंत्राचा भाग होते। 26 मार्च ते 3 एप्रिल या कालावधीत नाशिक पोलिसांनी देवळाई आणि मुंबई नाका पोलीस ठाण्यात एकूण 9 एफआयआर दाखल केले। आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या कलम 69 म्हणजे विवाहाचे खोटे आमिष दाखवून शारीरिक संबंध, कलम 75 म्हणजे लैंगिक छळवणूक आणि कलम 299 म्हणजे धार्मिक भावना दुखवण्याचा यांचा समावेश आहे। एक 23 वर्षाची तरुणी टीसीएसच्या नाशिक कार्यालयात बीपीओ एजंट म्हणून काम करत होती। तिचा सहकारी डॅनिश शेख हा तिच्याशी प्रेमाच्या गोष्टी करायचा। त्याने आपले लग्न झाले हे जाणून बुजून लपवले, लग्नाचे आश्वासन देत त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवले। पुढे त्याने आणि त्याचा सहकारी तौसिफने त्याच्यावर इस्लाम धर्माचे श्रेष्ठत्व सांगत धर्मांतराचा दबाव टाकला। हिंदू देवतांबद्दल आक्षेपार्ह बोलणे, गोमांस खाण्यासाठी जबरदस्ती, नमाज पढण्यासाठी सांगणे या गोष्टी सुरू झाल्या। पण या मुलीने ते सहन केलं नाही। तिने आपल्या कंपनीचं POSH म्हणजे प्रिव्हेंटेशन ऑफ सेक्शुअल हॅरॅसमेंट कायद्याअंतर्गत तक्रार केली। ती तक्रार गेली कुठे? तर निदा खानकडे। निदा खान HR विभागातील अधिकारी होती। तिने त्या तरुणीला सांगितले की असे प्रकार होतच राहतात। तक्रार दाबवली गेली, वरिष्ठांपर्यंत ती पोहोचलीच नाही। नाशिक पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केल्यावर एक मोठे चित्र समोर आले। हे केवळ एका आरोपीचे कृत्य नव्हते, 8 आरोपींनी मिळून एक जाळे विणले होते। नव्याने रुजू झालेल्या महिला कर्मचाऱ्यांना ट्रेनिंगच्या नावाखाली अशा एकट्या आरोपीच्या संपर्कात आणले जायचे, त्यांचा विश्वास संपादन करायचा आणि हळूहळू त्यांना भावनिक आणि धार्मिक दबावाखाली आणायचं। या संपूर्ण साखळीमध्ये नव्याने येणाऱ्या मुलीचे ट्रेनिंग कोण करायचे याचा निर्णय निदा खान घेत असे। ती नवीन मुलींना कोणत्या टीम लीडरकडे जायचे हे ठरवायची। त्यामुळे पोलिसांना तिला या प्रकरणाचे मास्टर माइंड म्हणून संशयित ठरवले आहे। नाशिक पोलिसांनी एक धाडसी कारवाई केली। 7 महिला पोलीस अधिकाऱ्यांना साध्या वेशात टीसीएस कार्यालयात पाठवले। त्यांनी कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन एका आरोपीला छेडछाड करताना रंगेहात पकडले। पुढे 6 आरोपी अटक झाले। ते सध्या नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे। आता सर्वांचे लक्ष होते ते निदा खानवर। ती मात्र फरार झाली होते। गुन्हा दाखल होऊन 20 ते 22 दिवस उलटले तरी ती पोलिसांना सापडत नव्हती। SIT म्हणजे स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम तिचा शोध घेत आहे। नाशिक, पुणे, मुंबई, ठाणे विविध ठिकाणी तपास सुरू होता। पण निदा खान गेल्या 12 दिवसांपासून ठाण्यातील मुंब्रा परिसरात स्वतःच्या घरी राहत होती। तिचा पती मोहीन खान याच्या घरी वास्तव्याला होती। SIT पथक आपल्यापर्यंत पोहोचत आहे हे लक्षात येताच ती 4 दिवसांपूर्वी घर सोडून निघाली। SIT ने मग एक फिल्मी रॅकेट केले। साध्या विषयातील पथक पायी चालत मोहीन खानच्या घरापर्यंत पोहोचले, वाहन दूर उभे केले जेणेकरून कोणाला संशय येऊन गुरुवारी आणि शुक्रवारी सकाळी रेकी केली। शुक्रवारी दुपारी मोहीन खान त्याच्या कामाच्या ठिकाणून ताब्यात घेतले। चौकशीत त्याने सांगितलं की निदाची मावशी नुरू शेख तिला 2 दिवसापूर्वी नाशिकला घेऊन गेली, म्हणजे निदा पुन्हा एकदा हुलकावणी देण्यात यशस्वी झाली। दरम्यान निदा खानने नाशिक न्यायालयात अटकपूर्व जामिनीसाठी अर्ज केला आहे। तिच्या वकिलांनी ती गरोदर असल्याचा दावा केला आहे। TCSने मात्र तिला कामावून काढण्याची नोटीस दिली आहे। या प्रकरणाने आता राष्ट्रीय स्तरावर लक्ष वेधले आहे। राष्ट्रीय महिला आयोगाचे एक पथक नाशिकला दाखल झाले। घटनास्थळाची पाहणी, पीडितांच्या तक्रारी थेट ऐकणे, स्थानिक पोलीस आणि प्रशासनाकडून माहिती घेणे, SITच्या तपासाची प्रगती तपासणे आणि संपूर्ण अहवाल महिला आयोगाला सादर करणे हे त्यांचे काम आहे। महाराष्ट्राचे मंत्री गिरीश महाजन यांनी या प्रकरणावर कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे। TCSने आपल्या नाशिकच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम केले आहे। कंपनी POSH नियमाचे पालन केले का याची नाशिक जिल्हा प्रशासनाकडून चौकशी सुरू आहे। 40हून अधिक CCTV फुटेज विश्लेषण SIT करत आहे। पोलिसांना संशय आहे की निदा खानचे आंतरराष्ट्रीय नेटवर्क असण्याची शक्यता आहे। तिच्या अटकेनंतर या प्रकरणातील खऱ्या मास्टरमाइंडचा पर्दाफाश होईल असे तपास यंत्रणाला वाटते। एखाद्या चित्रपटाची कथा वाटावी असे हे प्रकरण आहे, मात्र हे वास्तव आहे। नोकरी करायला आलेल्या मुलींवर झालेला अत्याचार, त्यांना दिलेला न्याय आणि आरोपींना दिली जाणारी शिक्षा हे महाराष्ट्राच्या
प्रत्येक कार्यालयातील सुरक्षिततेसाठी एक कसोटीचा क्षण आहे. निदा खान अजून मोकाट आहे, एसआयटी तिच्या मागावर आहे, पण खरा प्रश्न हा आहे की अशा घटना घडतात तेव्हा तक्रार करायला धजावलेल्या महिलेला न्याय मिळतो का? का तिची तक्रार दाबली जाते? तर मला वाटतं मोजक्याच तक्रारी बाहेर येतात आणि असंख्य तक्रारी दाबल्या जातात. आता ही निदा खान कशी पकडली जाईल? पकडल्यानंतर तिच्यावर काय कारवाई होईल? तिची आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनाशी संबंध आहे का? तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाविषयी काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.